तर सगळे शेतकरी एकवटले आणि रस्त्यावरच त्यांनी भाकरीची न्याहारी केलेली होती। कांदे देखील त्यांनी या महामार्गावरती या रस्त्यावरती फेकून दिले होते आणि त्याच ठिकाणी त्यांनी न्याहारी करत असताना आपल्याला दिसत आहेत। तर अर्थातच या महामार्गावरती शेतकऱ्यांनी आक्रमकपणे आंदोलन केलं, न्याहारी केली। त्यामुळे या ठिय्या आंदोलनामुळे वाहनांच्या रांगाच रांगा लागलेल्या आपण पाहतोय, वाहनं खोळंबलेली दिसून आली आहेत। तर त्याच वेळेला आंदोलकांनी मेलडी चॉकलेटचं देखील वाटप केलेलं आहे। मेलडी चॉकलेटचं वाटप करून निषेध करण्यात येतो आहे केंद्र सरकारच्या या निर्णयाचा आणि केंद्र सरकारच्या कांद्याविषयक धोरणांचा। कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी चांदवडमध्ये मेलडी चॉकलेट देऊन निषेध केलेला आहे। सपकाळ यांच्या गाडीचा जो बैल होता तो पळाल्याची दृश्य देखील या आंदोलनाच्या दरम्यान समोर आलेली दिसलेली आहेत। नाशिक आणि चांदवड या परिसरामधून कांदा उत्पादक या ठिकाणी जमलेले होते। महाविकास आघाडीचे नेते यामध्ये सहभागी झाले। मात्र ही जी बैलजोडी होती, बैलगाडी होती, ज्यामधून या आंदोलक नेत्यांचा प्रवास सुरू होता, त्या बैलगाडीमधला एक बैल पळण्याचा प्रयत्न करत होता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।